Hi students, good morning to all of you. In last two lectures, we have started a topic HTML from our CS1 paper. Last two lectures मध्ये आपण HTML हा जो चॅप्टर आहे आपला CS1 या पेपर मधला त्या चॅप्टरला आपण स्टार्ट केला आहे. त्या चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिलं तर ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ HTML हे जे आहे ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे HTML ची ती बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आपण काय केली पाहिली. त्याच्यासोबतच अजून काय पाहिलं तर जे काही आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे HTML पेजचं ते बेसिक स्ट्रक्चर आपण मागच्या लेक्चरला स्टडी केलं. प्लस त्याच्याशी रिलेटेड आपण काय पाहिलं तर एक सॅम्पल कोड पाहिला की ज्याच्यामध्ये आपण एक सिंपल वेब पेज काय केलं होतं डिझाईन केलं होतं. लक्षात आलं तुमच्या की लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केलं तर बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ HTML स्टडी केलं, ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ HTML स्टडी केलं आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML हे स्टडी केलं. परत एकदा ह्या स्लाइड बघा. HTML ची ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट ॲडव्हांटेजेस ऑफ HTML हे एक आपण स्टडी केलं. नेक्स्ट डिसॲडव्हांटेजेस ऑफ HTML की ज्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं तर HTML जी आहे ती ट्रू सेन्समध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे. याच्यामध्ये एरर्स फाइंड आउट करणं डिफिकल्ट्स आहेत आणि कॉम्प्लेक्स जर HTML कोड असेल तर ते अंडरस्टँडिंगसाठी कसे आहेत तर ते हार्ड टू रीड आहेत आणि अंडरस्टँडिंगसाठी सुद्धा आपल्याला काय होतात तर ते कॉम्प्लेक्स होतात. नेक्स्ट आपण काय पाहिलं तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML. कोणताही प्रोग्राम ज्यावेळेला तुम्ही HTML मधून लिहिता किंवा कोणतंही वेब पेज ज्यावेळेला डिझाईन करता त्यावेळेला त्या वेब पेजमध्ये काय आल्या पाहिजेत तर या सगळ्या स्टेज ज्या आहेत किंवा या सगळ्या स्टेप असतील तरच तुमचं वेब पेज काय होणार आहे क्रिएट होणार आहे. यातल्या महत्त्वाचे 2 टॅग्स जे आहेत ते कोणते आहेत HTML टॅग की जो सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला स्पेसिफाय करायचा आहे आणि त्याच्यानंतर बॉडी टॅग की जो काही कंटेंट तुम्ही वेब पेजमध्ये दाखवणार आहात तो कंटेंट काय केला जातो या बॉडी टॅगमध्ये दाखवला जातो. त्याच्यानंतर स्लॅश बॉडी आणि स्लॅश HTML हे काय झाले आपलं बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML पेज झालं. आता आफ्टर दॅट आपण काय पाहिलं होतं तर एक सिंपल कोड जो आहे तो सिंपल कोड आपण त्याच्यानंतर एक स्टडी केला होता. आता नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट अ टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की HTML पेज ज्यावेळेला तुम्ही डिझाईन करता त्यावेळेला त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर कोणत्या स्वरूपाचं असलं पाहिजे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. किंवा इवन काही स्टुडंटनी त्यांच्या घरी जर कम्प्युटर्स अवेलेबल असतील तर त्याच्यावरती हे प्रोग्रामसुद्धा काय केले असतील रन करून बघितले असतील. त्याच्यासाठी बेसिक ज्या स्टेप्स होत्या की फोल्डर्स कसे क्रिएट करायचे, त्याच्यानंतर तुमच्या फाईल्स ज्या आहेत त्या फाईल्स कशा सेव्ह करायच्या, त्याच्यासाठी एक्सटेन्शन काय द्यायचं आणि त्याचं आउटपुट जे आहे ते आउटपुट कसं बघायचं हे जे आहे हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. आता आपण इथून पुढं काय बघणार आहोत तर बेसिक स्ट्रक्चरमध्येच आपण काय करणार आहोत आपल्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे आपण बघितलं की HTML काय आहे तर नॉर्मल टेक्स्ट आहे विथ एक्स्ट्रा फॅसिलिटीज कशाला प्रोव्हाइड केल्या जातं तर फॉर्मॅटिंगसाठी. आपण जे फॉर्मॅटिंग म्हणतो म्हणजे नॉर्मल मॅसेज आपल्याला पाठवायचा आहे पण तो आपल्याला काय करायचं तर फॉर्मॅटिंग मोडमध्ये पाठवायचा आहे. म्हणजे त्याला कलरिंग करता आलं पाहिजे, त्याला कुठेतरी एखादी लाईन जर इम्पॉर्टंट असेल तर त्याला बोल्ड करता आलं पाहिजे, एखाद्या वर्डला तुम्ही अंडरलाईन करता आली पाहिजे, एखादं इटॅलिकमध्ये लिहिता आलं पाहिजे, काही मॅथमॅटिकल फॉर्म्युले असतील किंवा काही केमिकल फॉर्म्युले असतील तर त्या पद्धतीनं आपल्याला काय करता आले पाहिजेत ते रिप्रेझेंट करता आले पाहिजेत. एखादी इमेज जर तुम्हाला इन्सर्ट करायची असेल तर ती इमेज कशी इन्सर्ट करायची या सगळ्याला काय म्हटलं जातं तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. लक्षात आलं. टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स म्हणजे काय तर जे काही आपण HTML पेजमध्ये टेक्स्ट राईट डाऊन करतोय त्या टेक्स्टला आपल्याला काय करायचं आहे फॉर्मॅटिंग करायचं आहे. म्हणजे ते बोल्ड करायचं आहे, इटॅलिक करायचं आहे, त्याला अंडरलाईन करता आली पाहिजे, केमिकल फॉर्म्युले लिहिता आले पाहिजेत, मॅथमॅटिकल फॉर्म्युले लिहिता आले पाहिजेत, काही हेडिंग्स ॲड करता आले पाहिजेत, पॅराग्राफ राईट डाऊन करता आले पाहिजेत, ब्रेक यूज
यूज करता आले पाहिजेत. या सगळ्याला काय म्हटलं जातं तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग. यातला प्रत्येक एक टॅग आज आपण काय करणार आहोत स्टडी करायला घेणार आहोत. त्यातला फर्स्ट टॅग जो आपण बघणार आहे तो आहे बी टॅग. लक्षात घ्या, इथं राईट डाऊन कशा स्वरूपाचं केलेलं आहे या पद्धतीनेच तुम्हाला काय करायचे आहेत हे टॅग यूज करायचे आहेत. ज्या पद्धतीनं HTML जे आहे ते HTML काय स्पेसिफाय करतं तर हे पेज जे आहे ते HTMLचं पेज आहे हे HTML टॅग स्पेसिफाय करतं. इथं वापरत असलेला प्रत्येक टॅगचं मिनिंग जे आहे ते ब्राउझरला ॲटोमॅटिकली माहीत असतं आणि त्यानुसार ब्राउझर काय करत असतो आपल्याला आउटपुट देत असतो. आता हे टॅग जे आहेत ते कुठं वापरायचे पहिल्यांदा लक्षात घ्या. सगळेच्या सगळे टॅग्स आपण जे शिकणार आहोत ते सगळे टॅग्स कुठं वापरले जातात तर बॉडी टॅगच्या अंडर वापरले जातात. काही एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे किंवा फुल आउट एक्झाम्पल इथं मी दिलेलं आहे. पण जसं आपण टॅग शिकत जाऊ तसं फक्त ते काय करणार आहोत तर आपल्याला त्या टॅग कुठं प्लेस करायचा आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात पाहिजे. तर कोणताही टॅग ज्याला आपण शिकणार आहोत तो टॅग कुठं प्लेस करायचा आहे तर आपला जो मेन बॉडी टॅग आहे की जो कंटेंट डिस्प्ले करण्यासाठी यूज केला जातो त्या बॉडी टॅगच्या अंडरच आपण काय करणार आहोत हे सगळे टॅग यूज करणार आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण मुलांना परत समजत नाही की हा टॅग वापरायचा कुठं. आता बेसिक स्ट्रक्चर तर मॅडमनी सांगितलेलं आहे की हेड टॅग इथं वापरा, त्याच्यानंतर बॉडी टॅग इथं वापरा, टायटल टॅग इथं वापरा. मग हे जे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स आहेत किंवा बाकीचे जे काही टॅग्स आहेत ते कुठं प्लेस करायचे तर एक गोष्ट इथं तुमच्या मनामध्ये क्लिअर करून घ्या किंवा तुमच्या माइंडमध्ये ठेवा की जे काही आपण टॅग बघणार आहोत ते सगळे टॅग कुणाच्या अंडर येणार आहेत तर बॉडी टॅगच्या अंडर. आता नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट अ फर्स्ट टॅग बी टॅग. बी टॅग मीन्स व्हॉट? इट इज नोन ॲज बोल्ड टॅग. लक्षात घ्या, बीचं मिनिंग काय आहे तर बोल्ड. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बोल्ड म्हणजे काय तर ज्याला एखादं नॉर्मल टेक्स्ट जे आहे त्याचा थिकनेस इन्क्रीज केला जातो किंवा ते डार्क ज्या वेळेला केलं जातं त्याला कम्प्युटरच्या भाषेमध्ये त्याला काय म्हटलं जातं तर बोल्ड. बरोबर आहे. तुम्ही जर नोटपॅड वापरत असाल किंवा वर्ड वापरत असाल तर तिथं बी वरती तुम्हाला तिथं जी रिबन असते त्या रिबनवरती बी, आय आणि यू असे लेटर्स दाखवले जातात. ज्यावेळेला तुम्ही तिथल्या बी वरती क्लिक करता त्यावेळेला तुमचं टेक्स्ट काय केलं जातं बोल्ड केलं जातं, म्हणजेच त्याचा थिकनेस वाढवला जातो आणि ते काय केलं जातं डार्क केलं जातं. आता तुम्ही म्हणाल की त्याच्यासाठी टॅग वापरायची काय गरज आहे. टॅग वापरायची गरज आहे आपल्याला इथं, कारण आपण कोड कशामध्ये राईट डाऊन करणार आहोत तर नोटपॅडमध्ये आपण कोड राईट डाऊन करतो. तिथं आपण बोल्ड इटॅलिक करू शकतो कारण तिथं आपल्याला फॉर्मॅट टाईपचा जो मेनू आहे वरती त्या फॉर्मॅट मेनूमध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत. पण ज्याला आपण असे आउटपुट्स बघतो त्याला आउटपुटमध्ये तुम्हाला कुठेही ते बोल्ड दिसत नाही, तर आउटपुटमध्ये काय दाखवलं जातं तर ॲज अ नॉर्मल टेक्स्ट म्हणून ते दाखवलं जातं. मग हे सगळे चेंजेस आपल्याला कुठं रिफ्लेक्ट करायचे आहेत तर आउटपुट जे आपण बघतो त्या आउटपुटमध्ये हे सगळे चेंजेस आपल्याला काय झाले पाहिजेत दाखवता आले पाहिजेत. त्याच्यासाठी काय केलं जातं तर हे HTML टॅग वापरलं जातं. नोटपॅडची लिमिटेशन आहे, पण आपण जे वेब पेजेस तयार करणार आहोत ते थ्रू आउट इंटरनेटवरती यूज केले जातात. मग त्याच्यासाठी तिथंसुद्धा ते बोल्ड दिसायला हवं, इटॅलिक दिसायला हवं किंवा त्याला अंडरलाईन देता यावी. त्याच्यासाठी काय केले जातात तर हे HTMLचे टॅग जे आहेत ते यूज केले जातात. लक्षात आलं. यातला पहिला टॅग आपण आज बघतोय तो बी टॅग. बी टॅगचं मिनिंग काय आहे तर बोल्ड टॅग. याच्यावरती बऱ्याच वेळेला तुम्हाला MCQs विचारले जातात की बी टॅग इज युज्ड फॉर किंवा द टॅग विच इज युज्ड टू टेक्स्ट बोल्ड. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय लिहिता आलं पाहिजे तर बी टॅग हा कशासाठी यूज केला जातो तर बोल्ड टेक्स्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर द टेक्स्ट एनक्लोज बिटवीन ओपनिंग बी अँड क्लोजिंग बी. आता इथून पुढं मी प्रत्येक वेळेला काय म्हणणार आहे ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग. ओपनिंग टॅग म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की तिथं तुमचा टॅग सुरू झालेला आहे आणि क्लोजिंग टॅग म्हणजे काय तर तिथं त्या टॅगचं जे फंक्शन आहे किंवा त्याला दिलेली टास्क काय झालेली आहे कंप्लीट झालेली आहे. मग द टेक्स्ट एनक्लोज बिटवीन ज्याला तुम्ही एखादं टेक्स्ट ह्या ओपनिंग बी आणि क्लोजिंग बीच्या मध्ये लिहिता. इथं मी काय केलेलं आहे एक डॅश दिलेली आहे, म्हणजे तिथं तुम्ही काय करायचं आहे एखादा मॅसेज राईट डाऊन करायचा आहे. मग डिस्प्ले इन बोल्ड फॉर्मॅट ज्याला एखादा मेसेज तुम्ही ओपनिंग बी आणि क्लोजिंग बी याच्यामध्ये राईट डाऊन करता त्याला तो मेसेज काय केला जातो तर बोल्ड फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले केला जातो. लक्षात आलं. एक्झाम्पल खाली बघा.
फॉर एक्झाम्पल HTML पेज सुरू झालेलं आहे, त्याच्यानंतर बॉडी टॅग स्टार्ट झालेला आहे. सगळेच्या सगळे टॅग जे आपण वापरणार आहोत ते सगळे टॅग्स कुठे यूज केले जातात तर बॉडी टॅगच्या अंडर. मग इथे एक मी मॅसेज लिहिलेला आहे नॉर्मल टेक्स्ट. ओके, बॉडी टॅगमधला जो काही कंटेंट असेल तो कंटेंट काय केला जातो ॲज अ वेब पेज कंटेंट म्हणून डिस्प्ले केला जातो. ही गोष्ट आत्तापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल. मग मी बॉडी टॅगमध्ये काय लिहिते तर नॉर्मल टेक्स्ट एक लिहिलेली आहे लाईन, आणि परत मी काय केले ओपन बी केलेलं आहे, आणि ह्या ओपनिंग बी टॅगमध्ये काय लिहिलेलं आहे बोल्ड टेक्स्ट लिहिलेलं आहे, आणि इथं काय केले /b, म्हणजे इथं ओपनिंग बी झालं आहे आणि इथं क्लोजिंग बी झालेलं आहे. मग या दोघांच्यामध्ये मी मॅसेज काय टाकलेला आहे बोल्ड टेक्स्ट हा मॅसेज टाकलेला आहे. आपली इन्फॉर्मेशन काय सांगते द टेक्स्ट एनक्लोज बिटवीन ओपनिंग बी अँड क्लोजिंग बी डिस्प्ले इन बोल्ड फॉर्मॅट. मग इथं बोल्ड फॉर्मॅटमधलं कुठलं टेक्स्ट दाखवलं जाणार आहे तर हा आहे ओपनिंग बी आणि हा आहे क्लोजिंग बी. या दोघांच्या मध्ये जे मी मॅसेज लिहिलेला आहे तो मॅसेज काय केला जाणार आहे ॲज अ बोल्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डिस्प्ले करून दिला जाणार आहे. इथं आहे /b आणि /HTML/body. लक्षात आलं. आता आपण हे प्रोग्रामॅटिकली चेक करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरोखरच हे जे आहे ते बोल्ड कशा स्वरूपामध्ये दाखवलं जातं. आपण प्रोग्रामसाठी काय वापरणार आहोत नोटपॅड. नोटपॅड ओपन करूया आपण. नोटपॅडची विंडो आपली ओपन झालेली आहे. आता आपण इथं काय करणार आहोत प्रोग्राम कोड राईट डाऊन करणार आहोत. अजून एक गोष्ट इथे मी क्लिअर सांगते तुम्हाला की आपण हेड टॅग जो वापरतो तो हेड टॅग कसा आहे ऑप्शनल आहे. एखाद्याला आपल्या प्रोग्राममध्ये जर हेड टॅग यूज करायचा नसेल तरी तुम्ही तो टॅग काय करू शकता तर स्किप करू शकता. त्यामुळे तो टॅग जो आहे तो कंपल्सरी नाही आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट इथं क्लिअर करा की HTML लँग्वेज जी आहे ती कशी आहे केस सेन्सिटिव्ह लँग्वेज नाही आहे. म्हणजे तुम्ही अप्पर केसमध्ये HTML जरी लिहिलं तरी ते चालू शकते किंवा लोअर केस त्याच्यासाठी वापरलं तरीही चालू शकते. जर आपण C++ बघितलं तर C++ लँग्वेज जी आहे ती आपली कशी लँग्वेज होती तर ती केस सेन्सिटिव्ह होती. म्हणजे तिथं तुम्हाला कॅपिटल्स लेटर जे आहेत ते कॅपिटल्स लेटर यूज करता येत नव्हते. पण आपल्याकडे जे HTML लँग्वेज जी आहे ती कशी आहे केस सेन्सिटिव्ह नाही आहे. म्हणजे तुम्ही एकतर हे HTML टॅग कॅपिटलमध्ये लिहिलं तरी चालू शकते किंवा स्मॉल लेटरमध्ये लिहिलं तरी चालू शकते. पण इथं कॉम्बिनेशन करायचं नाही आहे. म्हणजे फर्स्ट लेटर जर तुम्ही कॅपिटल लिहिलं आणि नंतरचं स्मॉल लिहिलं दॅट डज नॉट वर्क. एकतर तुम्ही तिथं कॅपिटल्स अल्फाबेट्स वापरू शकता किंवा स्मॉल लेटरमध्ये लिहू शकता. आता मी इथं मगाशी जो सॅम्पल कोड तुम्हाला दाखवला होता तो सॅम्पल कोड इथं राईट डाऊन केलेला आहे. पहिल्यांदा येणार आहे तो तुमचा HTML टॅग येणार आहे, त्याच्यानंतर बॉडी टॅग येणार आहे. बॉडी टॅगमध्ये मी एक नॉर्मल मॅसेज टाकलेला आहे नॉर्मल टेक्स्ट, आणि त्याच्यानंतर मी काय केले तर बी हा टॅग वापरलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बीमध्ये मी काय टाकले तर बोल्ड टेक्स्ट हा मॅसेज लिहिलेला आहे आणि /b दिलेला आहे. म्हणजे तुमचं काय झालेलं आहे तिथं बोल्ड टॅगचं जे फंक्शन आहे किंवा त्याला जे काम दिलेलं आहे ते काम तिथं फिनिश झालेलं आहे. त्याच्यानंतर मी बॉडी क्लोज केली आणि HTML क्लोज केली. आता आपण काय करूया हे पेज सेव्ह करूया. सेव्हची प्रोसिजर जी आहे ती सगळ्यांना माहीत असेल आय होप. आपण मागच्याच लेक्चरला बघितलं होतं की पेजेस सेव्ह कसे करायचे. त्याच्यासाठी आपण काय केलं तर डेस्कटॉपवरती CS नावाचा जो फोल्डर आहे तो फोल्डर तयार केलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत हे पेज सेव्ह करणार आहोत. इथं मी फाईलमध्ये जाते, त्याच्यानंतर सेव्ह जो ऑप्शन आहे त्या सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करते. त्याच्यानंतर माझा फोल्डर कुठं आहे हो डेस्कटॉपवरती मी माझा फोल्डर तयार केला आहे. मी डेस्कटॉप ओपन केलं, इथून माझा फोल्डर फाइंड आउट केला CS या फोल्डरवरती मी डबल क्लिक केलं. मला इथं काय करून दिला जाईल फोल्डर ओपन करून दिला जाईल CS. आता लास्ट लेक्चरला आपण एक पेज डिझाईन केलं होतं. ओके, पेज 1 ते ऑलरेडी याच्यामध्ये आहे. आता आपण आजच्या पेजला नाव काय देऊया तर आज आपण काय शिकत आहोत टेक्स्ट फॉर्मॅटिंग जे टॅग आहे ते टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग आपण स्टडी करत आहोत. त्यामुळं हे जे वेब पेज आहे या वेब पेजला आपण फाईल नेम काय देणार आहोत तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग या पद्धतीने आपण त्याला नेम देणार आहोत. इथं फाईल नेम जे आहे खाली इथं आपण फाईल नेम देणार आहोत
टेक्स्ट फॉर्मॅट टॅग डॉट महत्त्वाचा आहे. डॉट नंतर तुम्ही काय करणार आहात तर त्या फाईलचं एक्सटेन्शन जे आहे ते एक्सटेन्शन देणार आहात HTML. या पद्धतीने मी फाईल नेम दिलेला आहे. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, इथं सेव्ह जे आहे त्या सेव्हवरती क्लिक केलं की ॲटोमॅटिक माझं जे वेब पेज आहे ते वेब पेज सेव्ह झालेलं आहे. आता मला काय करायचं आहे, याचा आउटपुट बघायचं आहे. आउटपुट बघत असताना काय करायचं आहे सांगितलं मी तुम्हाला, तर तुमचा CS नावाचा जो फोल्डर आहे तो फोल्डर काय करायचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही वेब पेजेस स्टोअर केलेले आहेत किंवा सेव्ह केलेले आहेत, त्या फोल्डरवरती आपल्याला काय करायचं आहे, डबल क्लिक. ओके, डबल क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे जे तुम्ही वेब पेजेस तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह आहेत ते इथं ओपन करून दिले जातात. लास्ट लेक्चरला आपण पेज 1 हे पेज क्रिएट केलं होतं आणि आत्ता जे आपण पेज तयार केलं आहे त्याला काय नाव दिलेलं आहे, टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग. हे त्याच्यासाठी आपण नेम यूज केला आहे. सगळ्यांना व्यवस्थित व्हिज्युअलाइज होतं आहे का बघा. याच्यामध्ये 2 पेजेस तयार झालेले आहेत. त्या दोन्हींच्याही अगोदर इथं काय आलेलं आहे तर इंटरनेट एक्सप्लोरर जो ब्राउझर आहे की जो आपण आता यूज करत आहोत त्या ब्राउझरचं साईन या दोन्ही ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा टाईप जर तुम्ही बघितला, टाईप कॉलम, तर तिथं टाईप काय दाखवतो, HTML डॉक्युमेंट. म्हणजे तुमचं पेज काय झालेलं आहे, HTML पेज तयार झालेलं आहे. आता आपण काय करूया, या पेजचं आउटपुट बघूया. टेक्स्ट फॉर्मॅटिंग या पेजवरती डबल क्लिक केलं की तुम्हाला काय होणार आहे, त्याचं आउटपुट दिसणार आहे. आता आउटपुट बघत असताना तुमच्या काही गोष्टी इथं क्लिअर होतील बघा. जर आउटपुट व्यवस्थित तुम्ही व्हिज्युअलाइज केलं किंवा व्यवस्थित जर पाहिलं तर इथं तुम्हाला कळेल की नॉर्मल टेक्स्ट जे प्रिंट झालेलं आहे ते नॉर्मल टेक्स्ट कसं आहे, हो हा मेसेज जो आहे तो नॉर्मल फॉन्टमध्ये झालेला आहे. पण बोल्ड टेक्स्ट आपण जिथं म्हटलेलं आहे त्याला काय झालेलं आहे, थोडं डार्क झालेलं आहे ते, आणि त्याचा थिकनेससुद्धा काय झालेला आहे, वाढलेला आहे. म्हणूनच ते काय दिसते आपल्याला, बोल्ड टेक्स्ट जे लिहिलेलं आहे ते डार्कमध्ये दिसते. इथं मी तुम्हाला ते सिलेक्शन करून दाखवते म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित क्लिअरिफिकेशन होईल. बघा आता हे सिलेक्शन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नॉर्मल टेक्स्ट जे लिहिलेलं आहे ते साध्यामध्ये दिसते तुम्हाला, किंवा त्याचा फॉन्ट चेंज झालेला नाही आहे, त्याचा थिकनेसही आहे तोच यूज केलेला आहे. पण बोल्ड टेक्स्ट जे आहे ते बोल्ड टेक्स्ट कसं झालेलं आहे तर त्याचा थिकनेस इन्क्रीज केलेला आहे आणि ते थोडंसं डार्क झालेलं आहे. लक्षात आलं तुमच्या की जर एखादा मेसेज किंवा एखादा वर्ड पर्टिक्युलरली तुम्हाला बोल्ड करायचा असेल तर जो वर्ड तुम्हाला बोल्ड करायचा आहे त्याच्या अगोदर ओपनिंग बी वापरायचा आहे आणि तो वर्डचं काम झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो टॅग बंद करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एक सिंगल वर्डसुद्धा बोल्ड करू शकता किंवा एक सिंगल लाईन तुम्हाला बोल्ड फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ओके, तुम्ही ती पूर्ण लाईन काय करा तर ओपनिंग बी आणि क्लोजिंग बी याच्यामध्ये तर ती लाईन जर तुम्ही ॲड केली तर पूर्ण लाईन तुमची काय केली जाईल, बोल्ड केली जाईल. लक्षात आलं तुमच्या की बी टॅग जो आहे तो कशासाठी आपण यूज केला. नेक्स्ट टेक्स्ट फॉर्मॅटिंग या टॅग जो आपण बघणार आहोत तो आहे आय टॅग. लक्षात घ्या, सेकंड जो टॅग आपण बघणार आहोत टेक्स्ट फॉर्मॅटिंग त्याला काय म्हटलं जातं, आय टॅग. आय टॅगचं मिनिंग काय आहे हो तर इटॅलिक टॅग. जर तुम्ही बायोलॉजीचं एखादं पेज बघितलं की बायोलॉजीचं जर तुम्ही बुक रेफर केलं तर त्याच्यामध्ये काही वर्ड्स जे असतात ते कसे असतात तर इटॅलिकमध्ये लिहिले जातात. म्हणजे एखादं प्लॅन्ट असेल त्याचं जर जेनेरिक नेम असेल किंवा त्याचं जे काही स्पेसिस असतील त्या स्पेसिस कशामध्ये लिहिल्या जातात तर या इटॅलिक फॉर्मॅटमध्ये लिहिल्या जातात. किंवा आपण ज्याला बरीचशी मुलं रायटिंग करतात त्याला काही ना कर्सिव्ह रायटिंगची सवय असते, मग त्याच टाईपमध्ये काय केले जातात तर हे जे आहे ते यूज केलं जातं. मग ज्या पद्धतीने आपण बोल्ड यूज केलं की एखादा वर्ड जर तुम्हाला बोल्डमध्ये पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही बी टॅग वापरला, त्याच पद्धतीनं एखादा वर्ड जर तुम्हाला एखादा पॅराग्राफ तुम्ही राईट डाऊन केलेला आहे आणि त्यातला एखादाच वर्ड जर तुम्हाला इटॅलिक फॉर्मॅटमध्ये लिहायचा असेल तर त्याच्यासाठी काय केला जातो, हा आय टॅग वापरला जातो. द टेक्स्ट एनक्लोज बिटवीन ओपनिंग आय अँड क्लोजिंग आय डिस्प्ले इन इटॅलिक फॉर्मॅट. ज्यावेळेला तुम्ही एखादं टेक्स्ट या ओपनिंग आय आणि क्लोजिंग आय याच्यामध्ये लिहिता त्याला ते टेक्स्ट कसं ॲपियर केलं जातं तर इन इटॅलिक फॉर्मॅट.
फॉर एक्झाम्पल HTML टॅग, बॉडी टॅग. इथं लिहिलेलं आहे मी नॉर्मल टेक्स्ट आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर मी आय टॅग वापरलेला आहे. म्हणजे हा ओपनिंग आय आणि हा क्लोजिंग आय, या दोघांच्यामध्ये मी काय केलेलं आहे तर एक मॅसेज लिहिलेला आहे की जो काय आहे इटॅलिक टेक्स्ट नावाचा मेसेज आहे. त्याच्यानंतर आय टॅग मी कंप्लीट केलेला आहे, स्लॅश बॉडी आणि स्लॅश HTML. लक्षात आलं की हे टॅग अगदी लक्षात ठेवायला तुम्हाला सोपे आहेत, फक्त वापरायचे कसे हे एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही ते काय करू शकता, यूज करू शकता. ज्या पद्धतीनं बी टॅगनं टेक्स्ट बोल्ड केलं जातं त्याच पद्धतीनं आय टॅगनं काय केलं जातं तर टेक्स्ट इटॅलिक फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट केलं जातं. आपण याचं एक्झाम्पल बघूया. आपण मगाशी जो कोड तयार केला आहे त्या कोडमध्येच काय करणार आहोत, आता हा कोड इन्सर्ट करणार आहोत. हा आपला मगाचा कोड आहे की ज्याच्यामध्ये आपण काय केलं आहे तर जो काही बोल्ड टेक्स्ट हे एक्झाम्पल होतं. याच्याच खाली आपण काय करणार आहोत तर इटॅलिक टॅगसाठी सुद्धा एक्झाम्पल लिहिणार आहोत. या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरीसुद्धा काय करायचं आहे, एक्झाम्पल्स जे आपले होत आहेत रोज ते एक्झाम्पल्स तुम्ही घरी तुमच्या कोड जे आहे ते रन करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण मगाचाच प्रोग्राम जो आहे त्या मगाच्याच प्रोग्राममध्ये आपण काय करणार आहोत, आपले सगळेच्या सगळे जे टॅग आहेत ते एका पाठोपाठ एक आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. पहिला आपण जे लिहिलेलं आहे ते बी टॅगशी रिलेटेड आहे, बोल्ड टॅग. आता मी काय वापरलं आहे तर खालच्या लाईनला कॉलेज नेम, ओके, हे नॉर्मल टेक्स्ट आहे आणि त्याच्यानंतर मी आयचा यूज केलेला आहे, चाटे ज्युनियर कॉलेज. हा तिथं मी एक मॅसेज दिलेला आहे आणि स्लॅश आय, म्हणजे आय टॅगमध्ये कोणतं टेक्स्ट येणार आहे इथं तर चाटे ज्युनियर कॉलेज जे आहे ते आय टॅगमध्ये मी काय केलेलं आहे, एन्क्लोज केलेलं आहे. म्हणजे माझं इटॅलिक फॉर्मॅटमध्ये फक्त काय दिसणार आहे तर चाटे ज्युनियर कॉलेज हा जो मॅसेज आहे तो फक्त मॅसेज काय केला जाईल, इटॅलिक फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले केला जाईल. ह्याचा आउटपुट बघूया आपण. फाईल प्रत्येक वेळेला मी नवीन फाईल तयार करणार नाही आहे, तर माझी जी ओरिजिनल फाईल आहे टेक्स्ट फॉर्मॅट टॅग जी आपण फाईल तयार केलेली आहे त्या फाईलमध्येच मी हे सगळे जे टॅग्स आहेत ते राईट डाऊन करणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला मला फक्त सेव्ह म्हटलं की ॲटोमॅटिक त्या पेजमध्ये काय केले जाणार आहेत, चेंजेस रिफ्लेक्ट केले जाणार आहेत. प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन डायलॉग बॉक्स इथं ओपन केला जाणार नाही आहे. हे पेज जे आहे ते मी सेव्ह म्हणते, त्याच्यासाठी कंट्रोल S जी आहे की ती कंट्रोल S कीनं तुमचं पेज काय होईल, ॲटोमॅटिक सेव्ह केलं जाईल. आता याचा आउटपुट बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपला फोल्डर जो आहे CS नावाचा, तो CS नावाचा फोल्डर आपण ओपन करूया आणि आपल्या फाईलचं नाव काय आहे तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग हे फाईलचं नाव आहे. त्याच्या अगोदर आपण काय करूया तर हा फोल्डर जो आहे तो रिफ्रेश करूया की जेणेकरून जे काही चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस रिफ्लेक्ट केले जातील. आता इथं बघा याचं आउटपुट दिसते. आउटपुट व्यवस्थित बघा, तुमच्या इथं गोष्टी लक्षात येतील. पहिली लाईन जी आहे ती पहिली लाईनला आपण काय वापरलेलं आहे हो तर बोल्ड टेक्स्ट झालेला आहे. म्हणजे पहिल्या लाईनला आपण काय वापरलं आहे, बोल्ड टॅग वापरला आहे, म्हणून बोल्ड टेक्स्ट काय झालेलं आहे, बोल्ड झालेलं आहे. त्याच्या खालच्या लाईनला आपण कॉलेज नेम जे होतं ते नॉर्मलमध्ये लिहिलं होतं आणि आय टॅग फक्त कुणासाठी वापरला होता तर चाटे ज्युनियर कॉलेज जे आहे त्याच्यासाठी फक्त आपण काय केला होता, आय टॅग वापरला होता. म्हणून चाटे ज्युनियर कॉलेज हा जो मॅसेज आहे तो काय करण्यात आला आहे, तुम्हाला तिथं इटॅलिकमध्ये दाखवण्यात आलेला आहे. इथं मी
हे टेक्स्ट जे आहे ते टेक्स्ट तुम्हाला मोठं करून दाखवते. त्याची साईज जी आहे ती साईज वाढवलेली आहे की जेणेकरून तुम्हाला आउटपुट काय व्हावं, क्लिअरली बघता यावं. आउटपुट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की बी टॅगनं काय केलं जाते, टेक्स्ट बोल्ड करून दाखवलं जाते आणि खाली आपण आय टॅग वापरलेला आहे. त्यामुळे तुमचं टेक्स्ट तिथं काय केलं, चाटे ज्युनियर कॉलेज हा जो मेसेज आहे तो काय झालेला आहे, इटॅलिक फॉर्मॅटमध्ये तिथं डिस्प्ले केलेला आहे. लक्षात आलं तुमच्या की बी टॅग आणि आय टॅग कशासाठी यूज करायचा. आता नेक्स्ट टॅग आपण बघणार आहोत. थर्ड नंबरचा जो टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग आहे तो कोणता आहे, अंडरलाईन टॅग. एखाद्या वर्डला जर तुम्हाला अंडरलाईन करायचे असेल किंवा एखाद्या सेंटेन्सला जर अंडरलाईन करायचे असेल तर त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो कोणता टॅग आहे, यू टॅग. ज्याला आपण नोटबुकमध्ये एखाद्या नोट्स राईट डाऊन करतो त्याला बऱ्याच वेळेला हेडिंग्स वगैरे जे असतात त्या हेडिंगसाठी आपण काय करतो तर अंडरलाईन करतो किंवा एखादा महत्त्वाचा वर्ड असेल तर त्या वर्डला आपण काय करतो, अंडरलाईन करतो. त्याच पद्धतीनं आपल्याला जर वेब पेजमध्ये हे चेंजेस दाखवायचे असतील म्हणजे वर्डमध्ये सुद्धा आपण अंडरलाईन करू शकतो, नोटपॅडमध्ये सुद्धा चा यूज करून आपण काय करू शकतो, अंडरलाईन करू शकतो. पण ते जे काही चेंजेस आहेत ते चेंजेस याच्यामध्ये वेब पेजमध्ये रिफ्लेक्ट होतात का, तर होत नाहीत. मग आपल्याला वेब पेजमध्ये जर एखाद्या वर्डला अंडरलाईन करायचे असेल तर त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो टेक्स्ट फॉर्मॅटिंग तो टॅग कोणता आहे तर यू टॅग आहे. मग यू टॅग काय करतो तर अंडरलाईन टॅग असं त्याला म्हटलं जातं. द टेक्स्ट एन्क्लोज बिटवीन ओपनिंग यू अँड क्लोजिंग व्यू शो अंडरलाईन. ज्याला एखादं टेक्स्ट तुम्ही ओपनिंग यू आणि क्लोजिंग यू याच्यामध्ये लिहिता त्याला त्या टेक्स्टला काय केलं जातं तर अंडरलाईन करून दिली जाते. एखाद्या होल सेंटेन्सला तुम्हाला अंडरलाईन हवी असेल इट्स ओके, तुम्ही सुरुवातीला ओपनिंग यू करा, तुम्हाला जो काही कंटेंट लिहायचा आहे तो कंटेंट राईट डाऊन करा आणि त्याच्यानंतर स्लॅश यू करा. जेवढा काही कंटेंट ओपनिंग यू आणि क्लोजिंग यू याच्यामध्ये असेल तेवढ्या सगळ्याला काय केली जाते तिथे अंडरलाईन करून दिली जाते. फॉर एक्झाम्पल इथं आपण लिहिलेलं आहे बॉडी टॅगमध्येच हे सगळे टॅग प्लेस करतो आहे. बॉडी टॅगमध्ये नॉर्मल टेक्स्ट, त्याच्यानंतर इथं यू आणि क्लिक हिअर हा मेसेज काय केलेला आहे राईट डाऊन केलेला आहे. आता हा सुद्धा आपण काय करूया, कोड जो आहे तो कोड आपल्या प्रोग्राममध्ये राईट डाऊन करून बघूया. आपला प्रोग्राम कोड मगाचा काय आहे बघा की याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय वापरले, बोल्ड टॅग वापरला आहे. दुसऱ्या लाईनला काय वापरलेला आहे तर इटॅलिक टॅग वापरलेला आहे. आता थर्ड लाईनला आपण काय वापरणार आहोत तर अंडरलाईन टॅग जो आहे त्या अंडरलाईन टॅगचा आपण यूज करणार आहोत. इथं मी मेसेज दिलेला आहे प्लीज क्लिक हिअर. आता प्लीज क्लिक हिअर लिहिताना बघा मी काय लिहिले, प्लीजसाठी कोणता टॅग वापरलेला आहे का नाही येते. ज्या पद्धतीनं वरचे टेक्स्ट नॉर्मल आहेत त्या पद्धतीनंच प्लीज हा वर्ड येणार आहे. आणि त्याच्यानंतर मी ओपनिंग यू टॅग सुरू केलेला आहे आणि ह्या ओपनिंग यू टॅगमध्ये मी काय लिहिलेलं आहे तर क्लिक हिअर हा जो मेसेज आहे तो मेसेज राईट डाऊन केलेला आहे आणि त्याच्यानंतर यू काय केलेला आहे क्लोज केलेला आहे. म्हणजे ओपनिंग यू आणि क्लोजिंग यू याच्यामध्ये टेक्स्ट काय येणार आहे तर क्लिक हिअर एवढं टेक्स्ट याच्यामध्ये येणार आहे की ज्याला काय करून दिली जाणार आहे, अंडरलाईन करून दिली जाणार आहे. आपण याचं आउटपुट बघूया. हा प्रोग्राम सेव्ह करते, Ctrl+S वापरायचे. जर तुम्ही एकाच प्रोग्राममध्ये हे सगळे जे काही चेंजेस आहेत हे सगळे चेंजेस लिहिणार आहात किंवा सगळे टॅग्स लिहिणार आहात तर एक टॅग रन करून झाल्यानंतर तुम्ही त्याच पेजमध्ये कंटिन्यू करत असला तर प्रत्येक वेळेला तुम्हाला ते पेज सेव्ह करण्यासाठी फक्त Ctrl+S कीचा वापर करा. ॲटोमॅटिक तुमचं पेज काय केलं जाईल, सेव्ह केलं जाईल. पण जर तुम्ही नवीन पेज घेत असाल किंवा नवीन नोटपॅडचं पेज घेत असाल तर मग प्रत्येक वेळेला तुम्हाला सेव्ह म्हणून काय करावं लागणार आहे, तो डायलॉग बॉक्स ओपन करून दिला जाणार आहे. प्रत्येकाची जशी एक्झाम्पल्स सोडवण्याची पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता ते यूज करू शकता. आता मी इथं एकाच पेजमध्ये सगळे जे काही टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स बघते त्यामुळे मी फक्त काय करते तर Ctrl+Sचा यूज करून पेज सेव्ह करते. आता आपल्याला काय बघायचं याचा आउटपुट बघायचं आहे. आउटपुट बघण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, फोल्डर जो आहे
तो फोल्डर पहिल्यांदा ओपन करून बघावा लागणार आहे. CS नावाचा फोल्डर ओपनच आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर हा फोल्डर आपण रिफ्रेश करूया, म्हणजे जे काही आपण चेंजेस केलेले आहेत ते चेंजेस इथं रिफ्लेक्ट केले जातील. ओके, आपल्याला आउटपुट कोणत्या फाईलचं बघायचं आहे? टेक्स्ट फॉर्मॅटिंग. टेक्स्ट फॉर्मॅटिंगचं मी ओपन केलं. आता इथं बघा त्याचं आउटपुट दाखवलं. इथं तिन्ही आपण जे यूज केलेले टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला काय केलेलं आहे? आउटपुट दाखवलेलं आहे. पहिली लाईन काय रिप्रेझेंट करते? तर इथं बोल्ड टॅग वापरलेला आहे, म्हणजेच बी टॅग वापरलेला आहे. सेकंड लाईनला चाटे ज्युनियर कॉलेज जे आहे ते कसं आलेलं आहे? तर इटॅलिक फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे, म्हणजे सेकंड लाईनला आपण काय वापरलं? आय हा टॅग वापरला. आणि थर्ड लाईनला आपण काय केलं? तर इथं तुम्हाला अंडरलाईन दिसते. प्लीजला अंडरलाईन आहे का? नाही आहे. अंडरलाईन फक्त कुठं आलेले आहे? तर क्लिक हिअर जे आहे त्या क्लिक हिअरला फक्त काय झालेले आहे? इथं अंडरलाईन ड्रॉ करून दिलेली आहे. म्हणजे क्लिक हिअरसाठी फक्त आपण काय केलं? तर यू टॅग वापरला होता, म्हणून ते फक्त अंडरलाईनमध्ये आलं, बाकीच्या ठिकाणी अंडरलाईन आलेली नाही आहे. लक्षात आलं? हे आउटपुट व्यवस्थित बघा. तुमच्याकडे घरी जर कम्प्युटर्स अवेलेबल असेल तर त्या कम्प्युटरवरती हे सिंपल जे कोड आहेत ते सिंपल कोड तुम्ही टाईप करा आणि त्याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट बघा. लक्षात आलं तुमच्या की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग जे टॅग्स आहेत ते टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं. त्याच्यासाठी कोणते 3 टॅग्स आज आपण स्टडी केलं? तर बी टॅग की ज्याचा यूज करून तुम्ही बोल्ड करू शकता टेक्स्ट. त्याच्यानंतर आय टॅग की ज्याचा यूज करून तुम्ही टेक्स्ट इटॅलिक करू शकता. आणि यू टॅग की ज्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता? अंडरलाईन प्लेस करू शकता. हे तिन्ही टॅग्स काय केले? तर आजच्या लेक्चरला आपण स्टडी केलं. नेक्स्ट जे लेक्चर असेल त्या नेक्स्ट लेक्चरला अजून काही टेक्स्ट फॉर्मॅटिंग जे टॅग्स आहेत ते आपण स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.